नाही नाही, मी पाठवतो. हो सर. नाही नाही, मला कल्पना आहे आमच्याकडनं राहून गेले ते, पण पाठवतो. आज आज आजच पाठवतो सर. हां. सर तुम्ही बोलवलत? आज सुट्टीच्या दिवशी काय काम काढलं? हो, काय झालंय की मुलांच्या स्कॉलरशिपची माहिती पाठवायची राहिली आहे, ती आजच पाठवायची आहे. शिवाय बाकीची माहिती तालुक्याला पाठवायची आहे. असं करा गवते सर, तुम्ही रिपोर्ट तयार करा. आत्ता? आत्ता म्हणजे करावंच लागणार आहे आपल्याला. पण सर आज सुट्टी आहे, धुलीवंदन आहे, त्यांच्याकडून मुदतवाढ मिळू शकेल ना? मुदतवाढ वगैरे काही मिळणार नाही आहे, अगोदरच उशीर झालेला आहे. आणि आज जर का माहिती नाही गेली तर मुलांचं नुकसान होणार आहे, जे मला कोणत्याही परिस्थितीत होऊन द्यायचं नाही. पण सर त्यांची डेडलाईन तर पुढच्या महिन्यातली होती ना? पण आता ते याच महिन्यात माहिती मागतायत, त्याला आपण काय करणार आहोत? पण सर ऐका जरा माझं, ऐका जरा. हे पण बिण थांबवा आता आणि कामाला लागा. काय ना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण प्रश्न विचारू शकत नाही. उलटे त्यांचं काहीतरी नियोजन असतं, आपल्याला फॉलो करणं भाग आहे ते. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे सर, पण मी एकटा सगळ्या वर्गांचे रिपोर्ट नाही बनवू शकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही निदान तुमच्या वर्गाचा रिपोर्ट तयार करा, बाकी मी अक्षराशी बोलून घेतो. हां ठीक आहे सर, तुम्ही बोला, पण भुवनेश्वरी मॅडम किंवा अधिपती सरांच्या सहीशिवाय आपण तो रिपोर्ट नाही पाठवू शकत. ते मला माहिती आहे हो, मला कल्पना आहे त्याची. मी बघतो ना काय करायचं ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही कामाला लागा, बघतो. ठीक आहे सर. हा बरं ठीक आहे, करतो आम्ही. हा भूतावानी कशी काय आलीस? अगं बघ की ताई, मी माझ्या समजा मैत्रिणीसनी सांगितलं का थोबाडाला रंग लावू नकासा, तरी बी लावलाय. चांगलं काळ केलंय तुझं थोबाड. ताई आता काय बोलायचं त्यासनी? बरं हे रंग घेऊन आमच्या मागं मागं फिरू नगस. हा खोलीत रंग सांडलेला आम्हासनी आवडायचं नाही. का ताई, तू रंग नाही लावून घेणार? नाही नाही, यो असला रंग तर नाहीच नाही. असं काय ग ताई, तुला माहित आहे ना शास्त्रानुसार 2 बोटं लावून घ्यायची असतात, मग लावून घे की. आता तू आम्हाला शास्त्र शिकवणार? नाही नाही, मी आपलं सहज म्हणलं. काही म्हणू नको सहज. जा थोबाड धुवून घे. एकदम बघून कोणीतरी घाबरायचं तुला. हसली हसली ताई, आता लाव का रंग? माग हो, माग हो. अगं ताई तूच तर म्हणतेस की समजा कसं असं तब्येतीत करायचं म्हणून. आपण एवढं पण तब्येतीत नाही करायचं. जा आता थोबाड धुवून घे. अगं ताई आता तर रंग खेळायला सुरुवात केली मी आलेच. अक्षरा, अगं दे. मी तुला किती वेळा सांगितलं काम नाही करायचं, आराम कर. करते ना मी, असं काय? नको अक्षू, करते मी. हा सर बोला. अक्षरा थोडा वेळ आहे ना तुला, म्हणजे बोलू शकतेस ना आता? हो हो बोला ना सर. नाही सॉरी, म्हणजे सुट्टीच्या दिवशी त्रास देतोय मी तुला. काय झालं सर? तू थोडा वेळ शाळेत येऊ शकतेस का? हो हो, तो थोड्या वेळासाठी येऊ शकते सर. काय झालं, काही काम होतं का? हां, म्हणजे काय झालं की एक अहवाल तयार करायचा आहे. स्कॉलरशिप मध्ये निवड झालेल्या मुलांची यादी आजच तालुक्याला पाठवायची आहे. अच्छा बर. अगं झालं काय, मी आपल्या त्या पाचपुते सरांना सांगितलं होतं की मी पुढच्या महिन्यात पाठवतो म्हणून, पण ते म्हणाले नाही आजच, म्हणजे शक्य तेवढा लवकर पाठवा, डेडलाईनच्या अगोदरच पाठवा. मुख्य अधिकारी काही दिवस रजेवरती जाणार आहे म्हणे. ठीक आहे येते मी सर. प्लीज येतेस ना तू? अहो सर प्लीज काय म्हणताय? तसं नाही का ग, खरंच सुट्टीच्या दिवशी त्रास देतोच आहे मी तुला. नाही सर, त्रास काय, तुम्ही पण आलातच ना सुट्टीचं, आणि शाळेचं काम आहे म्हटलं, सुट्टी काय आणि काय. मी येते सर, लगेच येते. हा बर. हो हो ओके. काय काय? प्लीज मला शाळेत जावं लागेल, मी लगेच जाऊन येते. अक्षू सुट्टी आहे आज. अगं मला स्कॉलर मुलांची नावं पाठवायची आहेत, त्यांना सगळ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे, खूप अर्जंट आहे. अक्षरा ऐक ना, आज बाहेरचं वातावरण बघ ना कसं असतं ग, ते रंगांचे फुगे वगैरे फेकून मारतात ग. नको ना अक्षू, दे कर. मी लगेच येते आई. हा मी लगेच येते, अर्जंट आहे. अक्षू अगं आले. ऐकणार नाही मुलगी. सर माझ्या वर्गाचा अहवाल मी तयार केलाय, बाकीच्या वर्गांचे पण होतील. पण सर आज आपण ही माहिती कशी पाठवणार? का?
काय प्रॉब्लेम काय? अहो सर, यावर भुवनेश्वरी मॅडम किंवा अधिपती सरांची सही लागेल ना. माहिती आहे मला, म्हणून तर केव्हाच आम्ही भुवनेश्वरी मॅडमना फोन ट्राय करतोय, उचलतच नाही आहेत त्या. परत एकदा ट्राय करता का? सारखा सारखा फोन केला की कशा चिडतात ते माहिती आहे ना तुम्हाला. मग अधिपती सर? आता अधिपतींनाच बोलवावं लागेल. एक काम करा गवते सर, तुम्ही मोहिते मॅडमशी बोलून घ्या. बाकीच्या वर्गांचा अहवाल किंवा रिपोर्ट जे काय ते अक्षरा बघून घेईल. हां ठीक आहे सर. अधिपती फोन उचलत का नाही आहेत? नाही पण नाही बोलावं तर लागेलच. लँडलाईन, हां लँडलाईन ट्राय करू. हॅलो, कोण बोलतंय? मी फुलपगारे बोलतोय शाळेतून. अधिपती सर आहेत का? हो, धाकले सर का त्यांच्या खोलीत आहेत. असं आहे. मग तुम्ही त्यांना माझा एक अर्जंट निरोप द्याल का? कसला निरोप? त्यांना म्हणा शाळेतून फुलपगारे सरांचा फोन होता, त्यांनी अर्जंट बोलावलंय तुम्हाला. काही कागदपत्रांवरती अर्जंट सही हवी आहे. प्लीज लवकर बोलावलंय म्हणून सांगा. वय सांगतो. अहो म्हणजे मीच फोन करत होतो त्यांना, पण ते उचलतच नाही येतो. नाही ते पण तुम्ही प्लीज सांगा त्यांना अर्जंट बोलावलंय म्हणून. हां वय सांगतो. आहे का? ए काय रे, ए इकडे काय झालं? काय झालं? तू काय करतोयस? आणि हे काय हातात? रंगाचे फुगे. रंगाचे फुगे? ते कळलं मला. ए इकडे आ रे सगळे, इकडे आ. काय रे, एकमेकांना फुगे काय मारताय तुम्ही? धुलीवंदन आहे ना आज. धुलीवंदन आहे ते मलाही माहितीये, पण असे रंगाचे फुगे नका मारू. लागलं असतं ना, आता मलाही लागलं असतं. तुम्हाला खेळायचंय ना, मग सेफली खेळा ना. आणि असं पाणी नका वाया घालवू. इको फ्रेंडली रंग असतात ना, त्यांनी खेळायची रंगपंचमी. हा हो मॅडम. गुड. सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रंगपंचमी मॅडम. चला आता फुगे फेकून द्या सगळ्यांनी. सरकार, काय ये रंगबिंग लावू नको आता. सरकार, फुलपगारे सरांनी निरोप धाडलाय. कसला? त्यांनी तुम्हाला शाळेत बोलवलाय आत्ता? हो, म्हणले काहीतरी महत्वाचं काम आहे. काय सुट्टीच्या दिवशी कसलं काम? ते काय म्हणले नीट काय समजलं नाही, पण तुम्हाला अर्जंट शाळेत बोलवले असं निरोप द्या म्हणले. निरोप कशाला ठेवला? मला फोन करायचा डायरेक्ट त्यांनी. ते फोन करतच होते, पण तुम्ही फोन उचलला नाही वाटतं, म्हणून त्यांनी घरातल्या फोनवर निरोप दिलाय. होय काय? ठीक आहे, बघतो मी जातो. वय सरांनी एवढ्या अर्जंट बोलून घेतले, काय तर महत्वाचं असणार. मास्तरींबाईंविषयी तर काय नसेल ना? रंगपंचमीच्या हार्दिक ए यार, काय 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 कोण तुम्ही? ओळखलं नाही तुम्हाला? नाही हो, कुणीकडून लुळून आलाय तुम्ही? थांब, तुला पण रंग लावतो, मग आपण दोघं पण ओळखून येणार. नको नको नको, ओंक्या 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 मार कशील? गप बस. अरे असं कसं? गप गप अरे नीट सांगायला रंगपंचमी, लावलाय. रंग तर लागलाच पाहिजे भावा. हे बघ, शिवानीने मला केवढा रंग लावलाय. चांगलाय बाबा, नशीबवान आहेस. आमच्या मास्तरीनबाईसनी काय पडलेलीच नाहीये. नवरा कुठं रंग उधळत फिरतोय बोंबलं, त्यासनी काही घेणं देणं नाही. ना होळीला फोन केला, ना रंगपंचमीला फोन केला, ना रंग लावायला आल्यानं मेसेज केला एखादा शुभेच्छाचा. जाऊ दे म्हणल्या. काय नाही रे, मास्तरीन बाई नाही त्यामुळे काय आमच्या आयुष्यातले सगळे रंग उडाले, सगळे बेरंग झाले आता. सर, रिपोर्ट. सर, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. विद्यार्थ्यांची माहिती पोचेल वेळेत. अहो गवते सर, अजून पुष्कळ काम राहिलेलं आहे. 3 वर्गांची रिपोर्ट येणं बाकी आहे अजून. सर, अक्षरा, बरं झालं तू आलीस. काय झालं? खरंच बरं झालं तू आलीस. आता तूच सांग सरांना. काय झालं? त्यांनी खूप टेन्शन घेतलंय. कसलं? हेच विद्यार्थ्यांची माहिती वेळेवर पोचेल की नाही म्हणून. अहो सर,
तुम्ही टेन्शन नका घेऊ एवढं. आम्ही आहोत ना, आम्ही करतो सगळं नीट. अगं आज जर का माहिती पोहोचली नाही तर भुवनेश्वरी मॅडमना फोन जाईल. भयंकर चिडतील त्या आणि रागाच्या भरात काहीतरी भलताच निर्णय घेऊन बसतील असं वाटतं मला. नाही नाही, असं काही नाही होणार सर. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत. आम्ही सगळं नीट करू. नाही ते ठीक आहे, पण माने मॅडम, मोहिते मॅडम त्यांच्या वर्गाची माहिती अजून राहिलीच आहे ना. हो, त्या बाहेरगावी गेल्यात, पण त्यांच्या वर्गाचा सगळा डेटा त्यांनी दिलाय मला. मी अर्ध्या तासात तुम्हाला सगळं रेडी करून देते. तुम्ही नका काळजी करू. हो ना, मी शेलार सरांच्या वर्गाची माहिती लगेच तयार करून देतो. हां, तुम्ही नका काळजी करू सर. अर्ध्या तासात सगळा अहवाल रेडी असेल. असं नको बोलू बाबा. अरे खरं तेच बोलतोय. आता मास्तरीनबाई असते आमच्या संघ तर जोरदार साजरी केली असती रंगपंचमी. आम्ही तुला बी माहितीच आहे की आम्हाला आवडतंय त्यांच्या संघ सगळे सेलिब्रेट करायला, पण नाही आता काय करू. अरे पण ठीक आहे, या सणाला त्या नाहीयेत सोबत आणि कायमच नसतील असं नाही ना. त्या येतील परत. काय का येतील देवाला माहिती. येणार का नाही ते बी माहिती नाही. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. पण आता मला थोडा रंग लावून दे. बघ, शास्त्रापुरती रंग लावून दे. नको 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 ऐक, 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 ऐक. खरं सांगतोय, मला काम आहे, जायचंय बाहेर. रंग लावून नाही घ्यायचं म्हणून उगाच कान नको देऊसा तुम्हाला. अरे नाही, खरंच काम आहे. आता मी तेच फुलपगार सरांनाच फोन लावत होतो. त्यांनी मला अर्जंट बोलवून घेतले भेटायला. बहुतेक काहीतरी मास्तरीन विषय असणार, म्हणताना मी चाललोय तिकडे. ऐक माझं. बरं, मग जा. आणि काम आहे म्हणून जाऊन देतोय तुला. आणि ठीक आहे, पुढे खेळायचं नाही तर कशाला येत. अरे असून दे सोबत. फॅक्टरीमध्ये कोणी विचारलं ना, त्यांना असं नको वाटायला की तुला इंटरेस्टच नाही म्हणून. हा, म्हणून राहून दे सोबत. येतो. मास्तरीनबाई, खरं सांगतो, तुमच्याशिवाय आमचं आयुष्य एकदम बेरंग झाले. लई इच्छा आहे तुम्हाला भेटायची, तुम्हाला रंग लावायची, तुमच्या हसण्याचा खळखळता जरा बघायची, तुमची बडबड 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 ऐकायची. तुम्ही आम्हाला रोज काय काय नवीन शिकवता ते सगळं शिकून घ्यायचं आहे तुमचा विद्यार्थी बनून. आता हे केव्हा शक्य होईल. अंबाबाई काहीतरी कर बाई, काहीतरी चमत्कार कर, भेट घडवून आण आमची. सर प्लीज आता बसून घ्या. तुमच्या 89 फेऱ्या झाल्यात. 100 करणार आहात का? 89? तुला काय माहिती एवढ्या फेऱ्या झाल्या ते? मी मोजत होते. तू टाईप करतेस ना? टाईप करता करता मोजलं सर. तर आपल्या अक्षरा मॅडम मल्टीटास्कर आहेत. तुमच्या फेऱ्या मोजत अख्ख्या शाळेची माहिती तिने टाईप केली. हे बघा. हां सर, सगळं रेडी आहे. आणि मी कव्हर पेज प्रिंटआउटला दिलंय. तेवढी प्रिंटआउट फक्त काढून घ्या. या सगळ्या माहितीला कव्हर पेज लागेल. अक्षरा आली म्हणून काम एकदम फास्ट झालं. नाही असं काय सर, तुम्ही होतात मदतीला म्हणून झालं सगळं. या, ही तुमच्यासाठी नवीन साडी आहे. आज होळीची पूजा तुमच्या हातनं करूया. सर हे घ्या, सगळा फायनल अहवाल तयार आहे. माझा विश्वासच नाही बसत आहे. एवढ्यात सगळा अहवाल झाला सुद्धा? हो, तुम्ही एकदा बघून घ्या ना सर प्लीज. नाही नाही, आता तू केलंस म्हटल्यावरती सगळं परफेक्टच असणार. सर हे थोडं हसून बोला की. केवढं टेन्शन घेतलेलं तुम्ही. हो ना, आम्ही असताना तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय सर? नाही खरंच, म्हणजे तुमच्यासारखा स्टाफ आहे ना, म्हणून ही शाळा चालली आहे.
थँक्यू व्हेरी मच. म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील आलात बघा तुम्ही. हो थँक्यू काय सर, अर्थातच आम्ही येणार. शाळेच्या कामासाठी आम्ही नेहमी हजर असू. ए दाद्या, अरे दमानं लागला असतं की मर्दार. रस्त्यावर कुठे खेळताय? हा लागलं नाही ना? नाही लागलं नाही. सॉरी दादा, रंग लावायच्या एक्साइटमेंट मध्ये समजलं नाही मला. अरे एक्साइटमेंट तिकडं दाखवा रे, मैदानात मोकळ्या. इथं कुठं रस्त्यावर तुमच्या बानं दाखवली होती एक्साइटमेंट? अहो मैदानातच खेळत होतो, पण माझी गर्लफ्रेंड गेली ना इकडे पळत. तू मला पडत होतास ना, मीच तुला पकडला आणि मीच आधी तुला कलर लावला. थँक्यू दादा, तुम्ही याला थांबवल्यामुळे मी ह्याला रंग लावू शकले. ये बघा दादा, तुमच्यामुळे मी रंगलो. नशीबवान आहेस, तुला तुझा माणूस आहे रंग लावायला. फक्त बघून रे जरा, रस्त्यावर गाड्या बिड्या येतात. रंगपंचमी शुभेच्छा. तुम्हाला पण दादा. मास्तरीन बाई, आज लई म्हणजे लई मिस करालोय तुम्हाला. लई आठवण यायला लागली आज तुमची. तुमचा हसरा चेहरा आज दिसायला पाहिजे होता. एवढं कुठलं नशीब आमचं. नाही ते ठीक आहे, पण गवते सर, अक्षरा, तुम्हा दोघांचे आभार कसे मानावेत खरंच कळत नाही मला. आभार मानूच नका सर, आम्ही फक्त काम केलं आमचं. सर मला फोन येतो, मी प्लीज घेऊ? हां गवते सर, तुम्ही सगळं क्रॉस चेक करा एकदा, म्हणजे सर पुढची प्रोसिजर करतील. हां हो करतो. सर आहे. हा आई बोल. हा हॅलो अक्षू, काय ग कुठेस तू? शाळेत आहे. अगं बाई, अजून शाळेतच आहेस का? किती वेळ आहे अक्षू? ये ना आता लवकर घरी. हो निघते, थोड्या वेळात निघते. बरं काम झालं का तुझं? हा झालं, आत्ताच झालं. हा मग ठीक आहे, आता ये लवकर ये घरी. हं अगं हो मी निघते. काय झालं, काही काम आहे का? नाही अगं काम काही नाही ग, म्हणजे ते ना मी भाजी आणायला गेले होते तर चौकामध्ये केवढी गर्दी आहे अक्षरा. अगं लोक रंगांचे फुगे फेकून मारतात एकमेकांना. काय स्पीड मध्ये ती बाईक चालवतात वेडी वाकडी मुलं. काही शिस्तच नाही, नुसतं जीवाला घोर. अक्षरा तू ये बरं लवकर घरी. हं हो मी येते, थोड्या वेळात निघेन. हो तू लगेच निघ बरं अक्षरा. हो ठीक आहे. येताना काही आणायचंय का? अगं नाही काही कुठे जाऊ नको, तू घरी ये लवकर. तू घरी आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही हा अक्षू. अगं आई. अगं अक्षरा, काळजी वाटते का? 2 जीवांची आहेस ना तू, आता एकटी आहेस का? आणि बाहेर लोकांचं काही सांगताच येत नाही कसं वागतील ते. हे काय हे रंगांचे फुगे फेकून मारणं, ते गर्दीमध्ये काही झालं तर आपण कोणाचं नावही नाही घेऊ शकत ना अक्षरा. खरं तर ना माझी इच्छाच नव्हती आज तू जावंस म्हणून, पण तू म्हणालीस की महत्वाचं काम आहे, म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आता तू ये बरं लवकर घरी. हो मी येते लवकर घरी, तू नको काळजी करूस. अगं हल्ली लोकांचं खरंच सांगता नाही येत अक्षरा, कोणी कसंही वागतं. तुला मागच्या वर्षीचं आठवतं ना ते शेट्टे काकू, त्यांची मुलगी? अगं रंगांचा फुगा फेकून मारला होता, केवढं लागलं होतं तिला अक्षरा. हे असं वागतात. आपण कोणाचं नाव घेणार? आता ते कोणी मारलाय त्या मुलीला फुगा हे कळेपर्यंत ती मुलं पळून गेली गर्दीमध्ये. नाव घेता येतं का कोणाचं? सापडतात का ते? तू काळजी नको करूस आई, मी ठीक आहे. हा अक्षरा टेन्शन वगैरे काही नाही, तू डायरेक्ट रिक्षा कर आणि घरी ये बरं. अगं आता अजून काय?
लहान आहे काय मी आता? आई वडिलांसाठी मुलं कायम लहानच असतात. तू आई झालीस ना आता की कळेल तुला सगळं. घरी मूल व्यवस्थित सुखरूप येईपर्यंत आई वडिलांच्या जीवाला घोर लागलेला असतो. कळेल कळेल तुलाही कळेल आता लवकरच. हो ग, समजू शकते मी. हा मी निघते थोड्या वेळात. हा, नको काळजी करूस. बाय.